आल्या। दोन धावा जरूर आल्या। आपण पाहतोय स्ट्राइक एंडला ऋतिक आहेत आणि दर्शन त्याच्या जोडीला जरूर उतरले। तर गोलंदाजी मार्कवर प्रवीण दाखल झालेले आहेत। ऋतिक यांच्यासाठी पुढचा चेंडू असणार आहे। याही वेळेला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगल्या धाटणीचा चेंडू तिकडनं खाली राहिला, बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू आला नाही, चेंडू फळीचा संपर्क झाला नाही आणि दरम्यानच्या काळात निर्धाव चेंडूची सुद्धा सांगता झाली। खूप चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, एक उंचीवर खेळाडूंना नेणारे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। याही वेळेला खोदून काढलाय, समोरच्या दिशेने टोळवलाय, तिकडे प्रोटेक्शन नाही, चेंडू फरार होईल, सीमा रेखा पलीकडे येत 4 धावा। दर्शनच्या बॅट मधून पुन्हा एकदा 4 धावा आल्या आणि या 4 धावेने धावफलक पुन्हा एकदा ऋतिकच्या बॅट मधून स्वारी आला आणि 4 धावा आल्या। या 4 धावेने धावफलक 6 वर जाऊन पोहोचलाय, जिथे ऋतिक आपण पाहतोय आक्रमणासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे। एका बाजूला स्वराज फायटर तर दुसऱ्या बाजूला आराध्य फायटर फाइट करत आहेत। क्या बात है, इथे मात्र पडला, चेंडूने काटा बदलला, त्या साईडला वळण घेतलं, या वळणाला हेरू पारकू नजरेत भरू शकले नाही आणि म्हणूनच की काय या चेंडूवर निर्धाव चेंडूची सांगता जाते। आपण पाहतोय प्रवीण मात्र एक चांगली कमबॅक करतायत, चांगली गोलंदाजी त्यांच्या मार्फत जरूर होते। फुलटॉस चेंडू शरीराचा वेध घेणारा, परंतु तिकडे मागे निघून जातोय, पंचांचा इशारा येईल। इथे मात्र आपण पाहतोय वाईट प्लस 4 धावा येतील, एकूण 5 धावा घेतल्या जातील आणि प्रवीणला हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल। वाईट चेंडू होता आणि तिकडनं वाईट चेंडूला वाईट सजा जरूर 5 धावांची भेटली आणि म्हणूनच की काय प्रवीण हा पुन्हा चेंडू टाकल्यानंतर तुम्हाला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे। धावफलकावर 11 धावा, धावफलकावर आपण पाहू शकता आराध्य फायटर। फुलटॉस चेंडू इथे आपण पाहतोय, टेकला घुटना, पाठवला सीमारेखा पलीकडे, परफेक्ट टाइम, नजाकत भरा शॉट, येतोय षटकार 6 धावा। ऋतिकच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका आला। पहिले षटक प्रवीण यांचं बहुधा सर्व सामोरा गेला ऋतिक आणि त्याला माहिती आहे या चेंडूवर धावा मिळवू शकतोय। आताच्या घडीला 17 धावा बिनबाद झालेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू बहुधा या षटकातील मार्गस्थ होतोय। क्या बात है, इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, दरम्यानच्या काळात पंच सर ओळखतायत की हो हा नो चेंडू आहे। नक्कीच या नो चेंडू नंतर याही चेंडूवर 2 धावा येतील। प्रवीणला हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल। निराशा निराशा आणि निराशा सध्याच्या घडीला स्वराज्य फायटरच्या संघाकडून होते। गोलंदाजी मात्र नक्कीच ज्या प्रकारे करणं गरजेचं आहे ती गोलंदाजी पाहायला भेटत नाही। क्या बात है, चांगला चेंडू लेट आला, परंतु उशिरा आला, परंतु चांगला चेंडू आला। पहिल्या दुसऱ्या चेंडू नंतर असे चेंडू येणं गरजेचं होतं प्रवीणचं, परंतु ते आले नाही। एक षटकांचा खेळ समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून मैदानात झालेली आहे, जिथे आपण पाहतोय आराध्य फायटर 2 आघाडीचे फलंदाज आले आणि ऋतिकने 6 चेंडू स्वतःवर अंगावर घेतले आणि बघता बघता 19 धावा, एक चांगली मजल मैदानाच्या आतमध्ये जरूर मारलेली आहे। आराध्य फायटर मात्र एक सामना आपल्या पूल मध्ये जिंकलेला आहे। कृष्णा फायटरची कालची संध्याकाळ त्यांनी वाईट घालवली होती, परंतु इकडे आपण पाहतोय स्वराज्य फायटर विजयाच्या दिशेने वाटचाल करतील का? या दोघांकडे जबरदस्त आज क्रिकेट पाहायला गरजेचं आहे, कारण अभी नहीं तो कभी नहीं 364 दिवस या प्रवासाचा आपण वाट पाहतो। क्या बात है, हलक्या हाताने टोळवलाय, खोलात टाकलेला चेंडू, परंतु तिकडनं एकेरी धावेसाठी खेळले आपण पाहतोय। अमोलचा चेंडू हा मात्र एकेरी धावेसाठी आला आणि 20 धावा धावफलकावर। पुन्हा एकदा अमोल सज्ज होतील पुढच्या चेंडूसाठी। क्या बात है, हाही चेंडू समजला नाही, मात्र ब्लाइंड फटका मारण्याचा प्रयत्न। तुमची नजर चेंडूवर असणं गरजेचं आहे, तुमच्या नजरेत चेंडू कैद करायचा, बॅटने टोलवायचा आहे कसब बॅटरला ज्याला जमतं ना तो बॅट्समन येणाऱ्या काळात नक्कीच चांगला गणला जातो। डॉट बॉल आलाय आणि 20 धावा धावफलकावर। षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मार्गस्थ असताना अमोलच्या माध्यमातून।
याही वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू पंचांकडे पाहिलं गेलं पंच रमाकांत पवार सर अनुभवी आहेत कित्येक मोठ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेला नक्कीच रमाकांत सर हे नाव नक्कीच अग्रगण्य जोडलं जातं आज निजामपूरला आलेले आहेत त्या बाते पुन्हा एकदा उजव्या यष्टीवर टाकलेला हलकासा उंची दिला चेंडू परंतु त्याला गली क्षेत्रामध्ये टोळवलाय तिकडनं मात्र एकेरी धाव आली एकेरी धावेने धावफलक 21 वर झालेला आहे पंच ही एक खूप कठीण काम आहे तुम्ही आनंद घेऊ शकता आम्ही कितीही बडबड करू शकतो परंतु पंचांना खूप महत्वाचं काम करायचं आहे याही वेळेला आपण पाहतोय पॉइंटच्या वरून चेंडू टोळवलाय आणि तिकडे मात्र पाठवलाय 4-4-4 चौकारासाठी 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत चौकार आला आपण पंच सरांबद्दल बोलत होतो पंच सर खूप कठीण काम तुमचं आहे आणि सर बॅडमन यांचं एक वाक्य जरूर सांगतो मैदानातील शापित व्यक्ती कोण असतील तर हे पंच असतात का ते यापुढे सांगतो याही वेळेला इथे मात्र अकूट टप्पा होता उजव्या यष्टीवर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न असफल होतोय आणि दरम्यानच्या काळात इथे मात्र अमोल यांचं षटक सुद्धा संपतंय 2 षटकांचा खेळ झालाय आणि आपण पाहतोय इकडे आराध्य फायटर बिनबाद सध्याच्या घडीला 25 धावा धावफलकावर तुम्हाला आऊट दिला तर जो आऊट होतो त्याचे पाठीराखे नाराज होतात जर आऊट दिला नाही तर तिकडचे विरोधातले पाठीराखे नक्कीच पंचांवर नाराज होत आहेत म्हणजे काय सगळी नाराजी कोणावर घ्यायची असते पंचांवर म्हणूनच की काय या पंचांचं खूप कठीण काम करतात परंतु ते खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करतात ते कधीही बघा आऊट झालं की आकाशाकडे एक बोट उंच करतात ते सांगतात तुम्ही केलेली चुकी आहे काय केलीस ती वरच्या देवालाच विचार माझं मी काम करतोय म्हणून खूप न्याय देण्याचं काम करत आहे ही चर्चा जरूर होईल परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे षटक क्रमांक 3 गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील याही वेळेला फुलटॉस होता बॅटवर नीटसा आला नाही तिकडे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहे थोडीशी चुकी संधी होती एका धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करण्याची आणि हो ती दवडली सुद्धा नाही 2 धावा आल्या आणि आपण पाहू शकतोय दर्शनच्या बॅट मधून आल्या 2 गोलंदाजाचं नाव समजत नाही आम्हाला अजून स्वराज्य फायटर तुमचा प्रतिनिधी आलाय नाही या सूचना येणं गरजेचे नाहीत मित्रांनो खूप मोठी स्पर्धा खेळतोय आपण अनिकेत खूप उशिरा अनिकेत आलेत आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा क्या बात है उजव्या यष्टीवर खोलात टाकला त्याला लॉंग ऑफला चेंडू टोळवलाय तिकडे क्षेत्ररक्षक आहेत कोणतीही चुकी होणार नाही एकेरी धावेने आपण पाहतोय दर्शन सत्वे धावफलक पुढे नेता येत आणि तिकडे आणखीन एक धाव बहाल केलेली आहे एकेरी धावेचं रूपांतर 2 धावे झाले आणि बघता बघता धावफलक 29 वर जाऊन पोहोचलेला आहे षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आज भैरवनाथाची कृपा आपल्यावर आहे आजूबाजूला महाड माणगाव पोलादपूर इथे मात्र अतिशय धुवाधार पाऊस पडत आहे परंतु आपल्या निजामपूर विभागात पडत नाही ही एक चमत्कारापेक्षा वेगळी मोठी गोष्ट नाही मित्रांनो इथे मात्र बॅटची टो आणि तिकडे यष्टीरक्षक आहेत पकडला जातोय झेल आणि आता मात्र पहिल्या विकेटचं होतोय पतन पहिली विकेट जरूर घेतलेली आहे आणि धावफलकावर धावा मात्र 29 लागलेला आहे गडी बाद झाले अर्थात ऋतिक सुर्वे बाद झालेले आहेत सॉरी दर्शन बाद झालेले आहेत विनंती का नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कडक ऊन पडलेलं आहे सर आणि दर्शन बाद झाले आणि तदनंतर मात्र
शंतनू महाडिक मैदानाच्या आतमध्ये काल आज मगाच्या मॅच मध्ये शंतनूने जाता चांगली कामगिरी केली होती आणि त्याच कामगिरीवर त्याला प्रमोट सुद्धा करण्यात आलेला आहे। वेगावर स्वार होऊन अनिकेत गोलंदाजी करतायत, दिशा भरकटलेली आहे, वेग सुंदर होता, पंच सर आमच्याकडे वळतायत आणि वाईट सुद्धा देत आहेत। एकेरी धावी धापलक 30 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे आपण पाहतोय आराध्य फायटर इथे मात्र फाईट करत आहेत। काय क्रिकेट चाललेलं आहे, सुंदर क्रिकेटचा नजारा मैदानाच्या आतमध्ये चाललेला आहे। दुपारचं सत्र आहे, आयोजकांनी सर्वांसाठी जेवणाची खऱ्या अर्थाने व्यवस्था केली आहे। न भूतो न भविष्यात ही क्रीडा स्पर्धा खऱ्या महेशजी गोंडेकर आणि राजेजी कदम आणि त्यांच्या पूर्ण सहकार्यांचं खूप सारं कौतुक करणं गरजेचं आहे। नियोजन कसं असावं तर नक्कीच निजामपूरला येऊन तुम्ही पहा जरूर। याही वेळेला शरीरापासून लांब होता, कव्हरच्या दिशेने उडवलाय, चेंडू 1 बाउन्स फरार होतोय 4 धावेसाठी। 34 धावा धावफलकावर आलेल्या आहेत। आपण पाहतोय याही चेंडूवर एक मोठी मजल मारलेली आहे। शंतनू महाडिक आले आणि त्यांनी बॅटने दमखम दाखवले। शंतनू सांगतायत की मी आज माझ्या या प्रीमियर लीग मध्ये माझं सिलेक्शन केलं, मला इथपर्यंत का पाठवलं आणि त्यासाठी एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये शंतनू महाडिक करत आहेत। धावा येणं गरजेचं आहे स्वराज्य फायटर साठी आणि ते काम सध्याच्या घडीला शंतनू करत आहेत। अनिकेतचा हा चेंडू इथे मात्र शरीराच्या फ्लो मध्ये घेतला, बॅटच्या फ्लो मध्ये आला तिकडे, परंतु एकेरी धाव आली शंतनू यांच्यासाठी। एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 35 धावा धावफलकावर। मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची जगदोजोत चालू आहे, घमासान युद्ध, चेंडू आणि फळीचं, बॅट आणि बॉलचं द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर चालू आहे। लढाई असणार आहे जरूर, परंतु लढाई खूप घातक असते मित्रांनो, कारण लढाई जेवढी आपण पाहतो तेवढी सहज सोपी नसते आणि मैदानाच्या आतमध्ये तेच चाललेलं आहे। याही वेळेला आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोळवलाय, दूरवरून क्षेत्ररक्षक आले, पहिल्या प्रयत्नात अडवला, थोडीशी फेकी चुकीची होती, परंतु तिकडे नक्कीच जास्तीचं काही नुकसान झाले नाही। एकेरी धाव आली या अनिकेतच्या चेंडूवर आणि बघता बघता 3 षटकामध्ये 36 धावांवर सध्याच्या घडीला मजल मारलेली आहे आराध्य फायटरने। अजून सुद्धा 12 चेंडू बाकी आहे, कडक स्पष्ट ऊन पडलेला आहे आणि तसं पाहिलं गेलं तर माझे फोन चालू होते, पोलादपूर, माणगाव आणि महाड मध्ये जोरदार पाऊस पडत आहे, परंतु आमच्या निजामपूर मध्ये पडत नाही। त्याचं कारण ओम शांती ओम मधला शाहरुख खानचा डायलॉग आवडतो। आप नक्कीच तो डायलॉग खूप महत्वाचा है। अगर किसी चीज को आप सच्चे दिल से चाहते हो ना तो पूरी कायनात उसे मिलाने के लिए काम करती है। आज आयोजक महेशजी गोंडेकर आणि राजेजी कदम तुम्ही खूप धावा केला देवाचा आणि देवाने सुद्धा ऐकलंय तुमचं, कारण तुमचं प्रयत्न प्रामाणिक आहेत आणि त्या प्रयत्नाला यश आता मात्र येत आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश पडलाय, कडक ऊन पडलंय आणि म्हणूनच की काय निजामपूर प्रीमियर लीग याही मोसमात चालू आहे। परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये, षटक क्रमांक 14 अनिल मोरे दाखल झालेले आहेत। उजव्या यष्टीच्या बाहेर वाईट बॉल आलाय, एकेरी धावेने धावफलक 37 वर झालाय। मगाशी कॉमेंट्री न करताना दादा मी बसलो, मोबाईल उघडला, व्हॉट्सअपला एक माझ्या मित्राचा ग्रुपला मेसेज आलाय, 4थी 5वीतल्या भूगोलाच्या शिक्षकांना मी बघतोय की ज्यांनी भारत देश हा मोसमी पावसाचा आहे असं आम्हाला शिकवलं, ते सापडले तर त्यांना आजचा दिवस दाखवीन, कारण खूप मार खाल्ला बोलतो त्यावेळेला। परंतु आज काय झालाय, 12 महिने कोकणात पाऊस पडतोय, 8-9 महिने तर झालेत, आता मात्र चालू आहे ही पावसाची मालिका। परंतु मैदानाच्या आतमध्ये जाऊया, या गोष्टी होतील चर्चेत। इकडे वाईट येतोय, एकेरी धावेने धावफलक 38 वर जातोय। दुपारचं सत्र आहे, जेवणाची वेळ, शांत वेळ आहे। क्या बात है, इथे मात्र इकडे बरंच काही पाहायला भेटलं। कॅच घेण्याची वाट मला बॅटर जास्त पाहत होते, तिथेच थांबले आणि जेव्हा कॅच झेल सुटला तेव्हा मात्र ते मार्गस्थ झाले एके धावेसाठी। एकेरी धावेने धावफलक आलाय 39 धावा धावफलकावर, जिथे षटक क्रमांक अनिल मोरे यांचं 4थं मार्गस्थ आहे। याही वेळेला शंतनू लांब खेळतोय शरीरापासून, लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आहे तिकडे, पहिल्या प्रयत्नात अडवला जाईल आणि ह्या अडवल्यानंतर शंतनूला एका धावेवर समाधान मानावं लागेल। आराध्य फायटर याही एका धावेने 40 या धावसंख्येवर जरूर जाऊन पोहोचलेला आहे निजामपूर प्रीमियर लीग।
क्या बात है, शरीरापासून लांब आहे. 9व्या 10व्या स्टंपवर रमाकांत पवार सर आमच्याकडे वळतायत नव्हे तर दंडित करतायत गोलंदाजाला. ही लाईन तुमची चुकीची आहे आणि या लाईनला एक धावाचा दंड का ठोकू नये हे इशारा जणू काही आमच्याकडे केला. एकेरी धावेने 41 धावा धावफलकावर पुन्हा एकदा चालू होईल. पुन्हा एकदा इथे मात्र शफल होऊन खेळताना दिसतायत. तोच त्याच प्रकारची एक्शन रिप्लाय पाहिली, परंतु आता उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर 3 चिचा बाहेर होता आणि पंच सरांना ही लाईन योग्य वाटली आणि म्हणूनच की काय त्यांनी हा डॉट बॉल घोषित केलाय. याही वेळेला बॅटच्या टोला आज मात्र खराब टायमिंग होत आहे बॅटरचं आणि म्हणूनच की काय धावा येत नाही. याही वेळेला आपण पाहतो एकेरी धाव आली. एकेरी धावेरी धावफलक या ठिकाणी मी संदीप संतोष कुर्मे यांना विनंती करतो त्याला एळवडे गावचे वरिष्ठ ग्रामस्थ दबडे साहेब त्यांच्यासोबत सहकार्य यांना आपण करायचं. 42 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. चुकी 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 क्रिकेटला कितीही वेळा म्हणतो आम्ही की चुकीला माफी नाही. तुमची एक चुकी समोरच्याची एक संधी आणि त्या संधी करण्यासाठी हे सगळे जण इथे तयार असतात. एकेरीचं रूपांतर दुहेरीत झाले आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 44 वर, जिथे षटक क्रमांक 4. इथे मात्र शंतनू पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पाठीमागे, यष्टिरक्षक सुद्धा मिस होत आहेत आणि बघता बघता 4 षटकांची इथे मात्र अमित मोरेच्या सांगता होते. 4 षटकामध्ये आपण पाहतोय आराध्य फायटर सध्याच्या घडीला 44 वर जरूर मजल मारलेली आहे. डीजे असेल तर तुम्ही वाजवलं तरी चालेल. 4 षटकामध्ये 44 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये आहे. अजून 6 चेंडू बाकी आहेत आणि अशा 6 चेंडूची जबाबदारी स्वराज्य फायटर नक्कीच रवी जे आहे त्यांनी मात्र नवीन गोलंदाज लावला जातोय अनिल मोरे यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. अनिल मोरे शेवटची स्लॉग ओव्हर हाणावारीच निखिल सॉरी चुकीची दुरुस्ती निखिल यांच्याकडे दिली होती आणि ती लिले पार केलेली होती. बराच काळ हवेत चेंडू होता, तिकडनं पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला नाही, परंतु त्याही पलीकडे धावा आलेल्या. झेल सुटला आणि त्या पलीकडे धावा आल्यात 2. इकडे मात्र धावफलकावर 46 जिथे आपण पाहतोय निखिल हुजरे दाखल झालेले आहेत. अनिल मोरे यांचं अगोदरचं षटक होतं. नक्कीच चुकून माझं नाव सुद्धा चुकीचं वाचलं गेलं. चुकीला माफी असते समालोचकाच्या, परंतु मैदानात नाही. मित्रांनो इकडे मात्र आपण पाहतो बॅटरकडे 5-5 बॅटी असतात, तेव्हा एका गावात एकच बॅट आणि एका बॅटवर अख्खं गाव खेळायचं. याही वेळेला इथे फटका फसलाय की काय तर हवेत चेंडू जरूर होता, परंतु झेल फसलाय. दरम्यानच्या काळात दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे आणि याही 2 धावेने धावफलक आपण पाहतोय आराध्य फायटरचा पुढे जाईल. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 54 धावा, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक 5 निखिल हुजरे यांच्या मार्फत मार्गस्थ आहे. सध्याच्या घडीला निखिल यांचं 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडू नंतर काय शेवट होते या सत्राचा. इथे मोठा फटका आसमानी अगदी आसमानात आसमंतला गवस 6 धावा. धावा धावफलकावर जरूर आलेले आहेत. ऋतिक मात्र आता फॉर्म मध्ये आलेला आहे. पहिल्या 2 मॅचला अपयशी झाले, 6च्या वरती जाऊ शकले नाही, परंतु या मॅच मध्ये टायमिंग सेट झालंय आणि हो नजरेत भरलाय चेंडू आणि पाठवून देत आहेत लांब षटकार. 6 धावा.
भाषा हिंदीमध्ये पुढच्या सत्राचं समालोचन करतील। किसी चीज को आप शिद्दत से चाहते हो वो चीज आपको पूरी होती हुई नजर आ जाएगी निश्चित। मैं ये बात जरूर यहाँ पर कहना चाहूँगा कि जो दिल से कोई अगर काम करोगे तो कितनी भी यहाँ पर समस्या बीच में आ जाए वो पूरे काम पूरा ही हो जाएगा। एनपीएल की यही एक उपलब्धि है, यही एक पहचान है कि आप सच्चे मन से सब कुछ करते हो। खिलाड़ी के लिए एक अलग मंच देने का काम अगर किसी ने किया है वो एनपीएल ने। इस निजामपुर विभाग में प्रीमियर लीग का आगाज जिसने किया है वो केवल मात्र एनपीएल है। खिलाड़ियों को एक अलग पहचान देने का काम अगर किसी ने किया है वो है एनपीएल है। इतने सारे काम एनपीएल द्वारा यहाँ पर हो चुके हैं। आज के दिन अगर आप देखोगे तो मानगांव से भी बिलोंग करने वाले खिलाड़ी आज एनपीएल में खेल रहे हैं। पहली गेंद यहाँ पर बिल्कुल सटीक फेंकी थी और भी जरूर थी खेलने का प्रयास। यहाँ पर बाहरी किनारा जरूर लगा, पॉइंट फील्डर वहां पर फील्ड करते हुए पहले गेंद पर खाता खोल चुका है। 67 रनों का एक विशाल लक्ष्य। हम सह्याद्री के यहाँ पर बगल में गोद में बैठा हुआ ये काल भैरव मैदान जिसके ऊपर सह्याद्री की छाया आ जाती है, आशीर्वाद रहता है। मानगढ़ का यहाँ पर आशीर्वाद है। बड़ा प्रहार यहाँ पर लॉन्ग ऑफ फील्डर यहाँ मौजूद, आसानी सा कैच यहाँ पर जरूर था लेकिन अंत में हमने देखा कि ये कैच छूटा, लेकिन रनआउट का यहाँ पर मौका हो सकता है। रवि महाडिक एक बड़े बल्लेबाज के तौर पर निजामपुर विभाग में सबसे महत्वपूर्ण खिलाड़ी में से एक खिलाड़ी, एक नाम जरूर आता है वो रवि महाडिक। कड़ापेवाड़ी से बिलोंग करते हैं। अपने टीम के एक प्रमुख खिलाड़ी के रूप में कई सालों से उन्होंने काम किया है। अच्छी बल्लेबाजी भी करते हैं, कभी कभार गेंदबाजी में भी अपना कमाल दिखाते हैं। आज यहाँ पर वो थोड़े से टेंशन में जरूर नजर आ जाएंगे क्योंकि अंपायर द्वारा यहाँ पर अंपायर को बुलाया गया है, यानी कि थोड़ी सी दिक्कत बढ़ चुकी है। हमारे थर्ड मैन अंपायर यहाँ पर देख रहे हैं, काफी साफ सुथरी अंपायरिंग जो कि टेनिस क्रिकेट में मुंबई के सबसे बेहतरीन अंपायर में से अंपायर यहाँ पर लाए गए। हर साल एनपीएल में अंपायरिंग शानदार होती है। अंपायर यहाँ पर एक मुश्किल डिसीजन जरूर है और इसी के साथ यहाँ पर अंपायर का निर्णय आउट।
जोखिम भरा रन, थोड़े से यहाँ पर वो असमझ रहे और उसका नतीजा उन्हें भुगतना पड़ा। पहला झटका रवि महाडिक के रूप में खुद कप्तान पैवेलियन में लौटे हुए। फुल टॉस गन यहाँ पर ऑफ साइड के दिशा में, यहाँ पर गैप बना लिया। डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में गेंद जाती हुई 4 रन का इशारा, 4 रन का आगाज हो चुका है। स्कोर में यहाँ पर तब्दील 5 रन स्कोर हो चुका है। स्वराज फाइटर का आतिशबाजी करनी होगी, बड़े बड़े हिट लगाने होंगे, पावर प्ले का पूरा फायदा उठाना होगा। पहला मुकाबला हारने के बाद थोड़ा सा प्रेशर जरूर होता है, वो प्रेशर को रिलीज करने के लिए आपको एक बेहतरीन कोशिश करने की आवश्यकता है। गेंदबाज शंतनु महाडिक काफी अच्छे फॉर्म में नजर आते हुए, अच्छी गेंद यहाँ पर टप्पा खाने के बाद यहाँ पर संपर्क नहीं कर पाए बल्लेबाज, सीधा विकेट कीपर के स्थान में गेंद रुकती हुई। एक और डॉट गेंद, स्कोर हो चुका है 5 रन। 4 गेंदे 5 रन, सस्ते में चले गए कप्तान। बड़ा झटका यहाँ पर, क्लीन बोल्ड हो चुका है। बेहतरीन एक बड़ा विकेट यहाँ पर हासिल करते हुए शंतनु महाडिक। अमोल वाडवल एक बड़ा नाम माना जाता है मानगांव टेनिस क्रिकेट में, वो अमोल वाडवल अब नमी कदमों के साथ पैवेलियन का रास्ता नापने के लिए मजबूर कर दिया है उन्हें। शंतनु महाडिक द्वारा लाजवाब गेंदबाजी, यहाँ पर आप अपने टैलेंट को उजागर कर सकते। एक मंच यहाँ पर ऐसा मिल जाता है जैसे कि स्मिथ हल्दे द्वारा 11 साल का वो लड़का बिना कोई डर के मैदान में गेंदबाजी करने के लिए आता है। 6 गेंदों में केवल मात्र 9 रन दिए, हालांकि उसकी टीम जरूर यहाँ पर हार गई, लेकिन उन्होंने तमाम दर्शकों का दिल जीत लिया। एक विकेट भी हासिल की। ओवर टू महेश। प्रहार ऑफ स्टंप के क्षेत्र में खेला, वहां पर कवर भी फील्डर मौजूद। 1 हैंड फील्ड थ्रो, 1 रन यहाँ पर आसानी के साथ, 1 रन के साथ यहाँ पर स्ट्राइक में बदलाव। ओवर समाप्ति की घोषणा, पहले ओवर की समाप्ति के बाद यहाँ पर 6 रन, 1 विकेट के नुकसान, 2 विकेट के नुकसान पर। चला एक आराध्य स्वराज्य फायटरचा एक 12वा खेळाडू पाठवायचा आहे। स्वराज्य फायटर रवी महाडिक आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे। खेळाडूंची नावं या ठिकाणी सांगण्यासाठी, ज्याला नावं माहिती असतील त्यांनी या ठिकाणी नावं सांगण्यासाठी पाठवायचं आहे। त्वरित जरा घाई करा। कृष्णा फायटर संघ आपण या ठिकाणी तयार राहायचं आहे। सन्माननीय आमचे मित्र महेशजी सुतार साहेब यांचा हा संघ दूसरा ओवर यहाँ पर। पहली गेंद फुल टॉस जरूर यहाँ पर थी, लेकिन ब्लॉक होल्ड पे गेंद सीधा चली गई। खेलने में असमर्थ रहे, समझ नहीं पाए, सीधा विकेट कीपर के हाथों में। दर्शन सतवे खुद कप्तान है, एक मैच जीती है, एक मैच हारी है, और ये मुकाबला आराध्य फाइटर यानी कि अविनाश नलावड़े की ये टीम है और उन्हें एक काफी महत्वपूर्ण मुकाबला हो चुका है। फिर एक बार धीमी गति की गेंद, फुल टॉस जरूर था, लेकिन लो फुल टॉस इसे कहा जाता है क्रिकेट में। क्रिकेट की परिभाषा अलग है, अलग अलग नाम हर एक गेंद के लिए, हर एक शॉट के लिए दिया गया है। जैसे कि इस गेंद को लो फुल टॉस यहाँ पर फेंका था। तीसरी गेंद और समका हल्के से बाहर, अतिरिक्त ऊंचाई, गेंद मैदान के बीचों बीच और सीधा यहाँ पर गेंदबाज उस गेंद के नीचे चले गए और कोई गलती नहीं। एक आसान सा कैच दर्शन सतवे, एक अच्छे फील्डर के तौर पर भी दर्शन सतवे जाने जाते हैं। निजामपुर विभाग क्रिकेट में उनका काफी बोलबाला
हमने कई साल देखा है सोनारवाड़ी से बिलोंग करने वाले ये एक युवा खिलाड़ी के तौर पर जब निजामपुर क्रिकेट में उन्होंने पदार्पण किया था, तब जिस तरह से जिस अंदाज से वो खेलते थे वो अंदाज आज भी उनके अंदर बरकरार है। एक जुनून भरा हुआ रहता है क्रिकेट के प्रति, उनका जो लगाव मैदान में हर बार दिखता है। लेकिन अब जिम्मेदारी है, कप्तान है तो स्वाभाविक रूप से आपके ऊपर एक जिम्मेदारी होती है। नए आए हुए बल्लेबाज स्टेप आउट जरूर किया, यहाँ पर कदमों की हरकत नजर आई। बैकवर्ड स्क्वायर लेकर रीजन में 1 बाउंस 2 बाउंस वहां पर फील्ड की थ्रो किया, तब तक लिया हुआ 1 रन। स्ट्राइक में बदलाव, अब नए खिलाड़ी यहाँ पर स्ट्राइक पे आ चुके हैं। हेलो 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 नरेश बल्लेबाजी करेंगे, छोटे कद के खिलाड़ी है। बेहतरीन शॉट यहाँ पर खेलने की कोशिश, अतिरिक्त ऊंचाई। दर्शन सतवे गेंद के नीचे, कोई चूक नहीं। अच्छे फील्डर के रूप में मैंने पहले ही कहा था, उन्हें पहचाना जाता है, जाना जाता है, नाम कमाया है, शोहरत हासिल है। वो दर्शन सतवे अब अच्छी गेंदबाजी के लय में नजर आते हुए। चला रुद्रांश आणि कृष्णा दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी येत आहोत। थोड़ी समय पहले ऐसा लग रहा था कि बारिश होने वाली है, बारिश होने वाली है, सब डर गए थे, चेहरे यहाँ पर नम हो चुके थे, नाराज दर्शक नजर आ रहे थे। लेकिन अंत में आप देख रहे हैं कि कितनी धूप यहाँ पर आ चुकी है। दोस्तों, बारिश से ये खेल रुकने वाला नहीं, चाहे कितने भी बरसात हो जाए, क्योंकि हमने एनपीएल ने जो व्यवस्था की है, एक तरफ आप देख सकते हो तो मिट्टी की एक विकेट बनाई गई है, जो कि टेनिस क्रिकेट में सर्वश्रेष्ठ विकेट मानी जाती है और सबसे बेस्ट विकेट आपको आज पहली बार यहाँ पर खेलने को मिल सकती थी। अमूल्य रन पीछे द्वारा ये बनाई गई क्रीज है, काफी यहाँ पर शानदार क्रीज बनाई गई थी, काफी खर्चा लगा दिया, काफी मेहनत लग गई, लेकिन हमने व्यवस्था सीमेंट विकेट की भी की थी। हम जानते थे, पहचानते थे, मौसम का कोई भरोसा नहीं। जब आदमी का भरोसा रहा नहीं तो मौसम के ऊपर हम थोड़ा भी विश्वास नहीं कर सकते, क्योंकि हमने कई सारे ऐसे इंसान भी देखे हैं जो रंग बदलते हुए नजर आ रहे हैं। बाहरी किनारा स्लिप में गेंद, एक और विकेट का पतन। अच्छी गेंदबाजी का नजारा यहाँ पर आराध्य फाइटर द्वारा। स्वराज्य है एक तरफ बल्लेबाजी करते हुए, तो आराध्या गेंदबाजी में यहाँ पर आगे बढ़ती हुई। दोस्तों, ये हर बार कहा जाता है कि जो ज्यादा मेहनत करता है, ज्यादा लगन से यहाँ पर खेलता है, उसकी जीत जरूर हो जाती है। कठिन परिश्रम में अगर आप लेते हो तो वो जीत और बड़ी बन जाती है। तो यहाँ पर कठिन परिश्रम जरूरी। पहले मुकाबला जो 3 रन 1 गेंदों में चाहिए थे, अंतिम गेंद में यहाँ पर आराध्या फाइटर को जीत मिली थी। दूसरा मुकाबला हार गए थे, लेकिन उन्होंने सोचा, समझा, विचार किया, चर्चा की, रणनीति बनाई और उसके बाद आगे बढ़ गए। एक और विकेट का पतन हो सकता है। जी हाँ, बिल्कुल कोई चूक नहीं है। हमारे बीच यहाँ पर अपना मुस्कुराता चेहरा लेकर आ चुके हैं आराध्य फाइटर के अविनाश जी नलावड़े। उनका मैं तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूँ, क्योंकि वो ऑनलाइन देख रहे थे। अच्छी परिस्थिति, अच्छी स्थिति उन्होंने देखी और अपने टीम के लिए बस मजे। आमचे या ठिकाणी कोर कमिटी सदस्य सन्माननीय गणेशजी मानकर साहेब यांचे बंधू योगेशजी मानकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले, मी त्यांचे सहर्ष स्वागत करतो। योगेशजी, आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करून आपणास व्यासपीठावर स्थानापन्न होण्यासाठी मी विनंती करतो। मैदानामध्ये या ठिकाणी रंगणारा हा सामना, जो सामना दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा सामना। आराध्य फाइटर काहीस या ठिकाणी आपलं पारडं जड करताना आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासून ज्याने या ठिकाणी या स्पर्धेची धुरा सांभाळली, या स्पर्धेला आवाज म्हणून गेले 3 दिवस या ठिकाणी समालोचक म्हणून भूमिका करतायत, ते मनोज सरांची समालोचन हे आपल्याला सगळ्यांना प्रभावित करतायत। आपल्या विभागामध्ये जरी पहिल्यांदा आले असले तरी सुद्धा त्यांच्या समालोचनामधून कुठेही आपल्याला पहिल्यांदा आल्यासारखं भासत नाही।
त्याचं एक कारण असतं, कारण नेहमी अपडेट राहावं लागतं. परिस्थितीची जुळवणी घेऊन या विभागाची थोडीफार माहिती मिळवून त्याने 3 दिवसामध्ये आपलंच सर्वांना करून ठेवलेले. धन्यवाद मनोज सर, कारण अशा प्रकारचं समालोचन ऐकण्यासाठी प्रत्येक जण असुसलेला असतो, आतुरता असते प्रत्येकाला. आणि चेंडू या ठिकाणी शॉर्ट ऑफ लाईनचा पद्धतीचा चेंडू फेकला गेला, खेळला गेला मिड विकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, कोणतीही चूक केली नाही. जवळजवळ 10-15 मीटर धावत जाऊन हा झेल घेतला ऋतिकनी आणि एक यशस्वी या ठिकाणी झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळाला. 5 चेंडू मध्ये या ठिकाणी आमचे मित्र स्कोरर संकेत कदम, सध्या ते आराध्या फायटरचे मेंटॉर आहेत, परंतु स्कोरर म्हणून ते भूमिका पार पाडत आहेत. निजामपूर प्रीमियर लीग सीझन 4 सह प्रायोजक सन्माननीय मेडन ओव्हर, या NPL सीझन 4 मधली पहिली मेडन ओव्हर श्रीजस तटकरे यांच्या नावावर. श्रीजस तटकरे हे नाव तर थोडस मोठं आहे. उद्घाटना प्रसंगी आपण पाहिलं तटकरे साहेबांनी या ठिकाणी उद्घाटन केलं आणि त्याच श्रीजय तटकरे यांनी या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर टाकण्याचा भीम पराक्रम आज केलेला आहे. खूप खूप या ठिकाणी अभिनंदन. जेव्हा तुम्ही सांघिक कार्यक्रम करत असताना त्यावेळी प्रत्येकाचा आत्मविश्वास हा एका वेगळ्या उंचीवर जात असतो आणि तो आत्मविश्वास एकदा वेगळ्या उंचीवर गेल्यानंतर तुमच्याकडून या ठिकाणी असे चमत्कारिक रेकॉर्ड घडत असतात, ते प्रेक्षकांना या ठिकाणी भारावून टाकत असतात. स्पर्धेला एक उंची, वेगळी उंची देणारे ते असतात आणि ती उंची या ठिकाणी श्रीजस तटकरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी आता आपण पाहतोय सन्माननीय मंगेशजी दबडे, जे निजामपूर प्रीमियर लीग सीझन 4 चे सह प्रायोजक आहेत, त्यांचं या ठिकाणी मनस्वी असं हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला आपण जे लाख मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आपणास व्यासपीठावर स्थानापन्न होऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी अशी प्रामाणिक या ठिकाणी विनंती करतो. जाऊया मैदानाकडे. विनीत दबडे, थोडासा अडचणीत स्वराज्य फायटर संघ. रवी महाडिक या मैदानाचा मास्टर माइंड मानला जायचा. रवी महाडिक ह्याचं होम ग्राउंड आहे की काय असं प्रत्येकाला या ठिकाणी वाटायचं. तो रवी महाडिक या ठिकाणी आज सपशेल थोडासा अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक उत्तम फलंदाज म्हणून या निजामपूर विभागामध्ये नावलौकिक मिळवलेला रवी महाडिक आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला. पण मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा तुमची नसते. येणारा प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या खेळाडूचा असतो. आजचा दिवस जसं म्हटलं ना तर आपण शंतनू महाडिकचा आपल्याला पाहायला मिळाला. आजचा दिवस जर म्हटलं ना तर आपल्याला श्रीजय तटकरेचा आपल्याला पाहायला मिळाला. आजचा दिवस जर आपण पाहिलात ना तर मला या ठिकाणी वाटते रुद्रांश 11 या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. सलग 2 विजय त्यांनी मिळवलेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये आपला दावा मजबूत करताना पाहायला मिळतोय. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी SP फायटर संघाने अंतिम 4 मध्ये धडक दिली. दुसऱ्या दिवशी राजे ग्रुप सुपर किंग या संघाने धडक दिली. तिसऱ्या दिवशी कोण तर आपला दावा मजबूत करण्यासाठी रुद्रांश 11 हा पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशाला गवसणी घालणारा हा फटका, परंतु खेळाडू त्या चेंडू खाली कोणतीही या ठिकाणी चुकी होत नाही आणि एक साधा सरळ आणि सोपा झेल क्षेत्ररक्षक घेताना आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक खेळाडू बाद होतोय, तंबू मध्ये परतला जातोय आणि स्वराज्य फायटर जवळ जवळ या स्पर्धेतील आपलं आव्हान संपुष्टात आल्यासारखं या ठिकाणी पाहायला मिळतंय. 16 धावा झालेल्या आहेत, फक्त 16 धावा. अजूनही 52 धावा पाहिजेत आणि षटक क्रमांक 4 चालू आहे, म्हणजे तुम्हाला 9 चेंडू आणि 52 धावा. हे समीकरण क्रिकेट मध्ये आम्ही कधी पाहिलं नाही.
अशा पद्धतीचा जेव्हा सामना असतो तेव्हा फलंदाजाने या ठिकाणी 9 चेंडू मध्ये 52 धावा केलेल्या आजवर तर आपल्या ह्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये झालं नाही. 8 चेंडू 52 धावा, जवळजवळ हा सामना आपल्या बाजूने खेचून आणलेला आहे तो आराध्य फायटर संघ आणि एक मजबूत दावेदार, होय आम्ही NPL सीझन 4 ची फायनल मारणार असं जणू काही हा संघ सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. दोन्ही संघाला सांगितलं चला हॅलो रुद्रांश 11 आणि कृष्णा फायटर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं टॉस करायचा आहे. फायटरचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. संघ मालक निखिल खानोलकर, कर्णधार कुठे निखिल खानोलकर. चला या लवकर टॉस करायचा आहे. पहले बल्लेबाजी करते हुए आराध्य फाइटर के बल्लेबाज द्वारा साफ सुथरी बल्लेबाजी नजर आई. उन्होंने 67 रन बनाए थे. 68 रनों का एक विशाल लक्ष्य यहाँ पर रखा गया था. स्वराज फाइटर के लक्ष्य का यहाँ पर जवाब देने के लिए जब स्वराज फाइटर के बल्लेबाज मैदान में आए, अमोल वाडवल शुरुआत चौके के साथ जरूर मिली थी लेकिन अंत में उन्हें यहाँ पर पैवेलियन में जाना पड़ा. रवि महाडिक बिना कोई खाता खोले हुए पैवेलियन में चले गए. निखिल, नरेश, भावेश, सिद्धेश यहाँ पर सक्सेस नहीं हुए, उन्होंने कोई काम नहीं किया और फिर एक बार नए बल्लेबाज पैवेलियन में चले गए हैं. यानी कि अब उन्हें भी पता है मुकाबला पूरी तरह से जा चुका है. लेकिन एक बड़ी जीत यहाँ पर आराध्य फाइटर को मिलने वाली है जो नेट रन रेट में तब्दील हो सकती है. उसका फायदा यहाँ पर नेट रन रेट में हो सकता है क्योंकि दोनों टीम रुद्रांश 11, अगर रुद्रांश 11 ये मुकाबला जीतती है तो आराध्य फाइटर के लिए ये मुश्किल हो जाएगा. लेकिन अगर कहीं ना कहीं कृष्णा 11 अगर जीत जाती है तो मेरे ख्याल से आराध्य फाइटर के लिए ये अब फायदेमंद साबित हो सकता है. दोस्तों ये टारगेट रखने की आवश्यकता है. जब आप पॉइंट टेबल देखते हो तो उसके अनुसार आपको क्रिकेट में आगे बढ़ने की आवश्यकता होती है. तेज हवा यहाँ पर आ चुकी है. हवा का आना, बारिश का चला जाना, ये शुभ संकेत मेरे ख्याल से यहाँ पर नजर आ रहा है क्योंकि अगर तेज हवा यहाँ पर आ जाती है, अब देख रहे हैं मैदान के बीचों बीच जो पेड़ है पत्ते यहाँ पर हिल रहे हैं तो स्वाभाविक रूप से बारिश आने की संभावना अब काफी कम हो चुकी है. लेकिन ये सह्याद्री है, यहाँ पर मौसम का भरोसा नहीं होता है. सम्मानीय योगी जी मानकर अपील जरूर हुई. हात ऊपर. चला स्टंपचं काय करायचं सर? पाणी पाहिजे, हवेने पडत आहे. चला विनायक जरा स्टंप कडे पाहायचे. विनायक तुला बॅट कोण देणार नाही, एक स्टंप घेऊन जा ठोकायला. संदेश कोंडेकर कुठे असेल त्या ठिकाणी यायचे. या ठिकाणी स्वराज्य आराध्य फायटर संघ हा विजय झालेला आहे आणि विजय होताना नक्कीच या ठिकाणी चांगल्या गुणासहित तो आता विजय झालेला आहे. मी दीपेश माने सर, आपण या ठिकाणी यायचंय. पुढील समालोचन म्हणून आपण जबाबदारी सांभाळायची. या निजामपूर विभागाची शान, आमची जान आणि रायगडचा या ठिकाणी आवाज, वसई विरा नालासोपारा व्हाया ठाणे कल्याण डोंबिवली म्हणून ज्याने आपल्या आवाजाची जादू प्रेक्षकावर केलेली आहे